वेळ थोडाच आहे आपल्याकडे, चिंता न करता थोड्या वेळामध्ये जे चांगलं तुमच्या समोर मला मांडता येईल ते मी प्रयत्न करणार आहे। जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग सेवेसाठी निवडलाय। जगद्गुरु तुकाराम महाराज या महाराष्ट्राच्या मातीला प्राप्त झालेली श्रीमंती आहे। जगद्गुरु तुकाराम महाराज एवढी श्रीमंती आहे ना की गाथ्याची संगती करावी, आमच्यासारख्यांनी 4च अभंग पाठ करावेत तर तुकोबारायांनी आम्हाला 4 चाकीत फिरवावं। पात्रता नाही आमची, 4 अभंगाच्या पलीकडे 5वा अभंग येत नाही, पण तुकोबाराय एवढा लाड करतात, माऊली एवढा लाड करतायत, तुमच्या सगळ्यांचं प्रेम माया आणि हे काय असेल ना आमच्या कुवतीनुसार जे काही प्राप्त झालंय हा सगळा या साधू संतांचा आशीर्वाद आहे। या महाराष्ट्राच्या मातीला प्राप्त झालेली श्रीमंती म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराज। जगद्गुरु तुकाराम महाराज वारकरी संप्रदायाचा कळस, 5वा वेद ज्यांनी निर्माण केला। वेद फक्त 4 आहेत, पण अपवादात्मक तुकोबारायांचं चरित्र आहे की 5वा वेद निर्माण केला। माणूस मेल्यानंतर मातीत जातो, पण देहासहित ज्यांनी वैकुंठ गाठलं अशी अपवादात्मक गोष्ट ज्यांनी घडवून आणली ते माझे जगद्गुरु तुकाराम महाराज आहेत। गुडी सहित झाला गुप्त तुका, हे शक्य नाही आहे मृत्यू लोकामध्ये, पण ते तुकोबारायांनी घडवून आणलं। दादा माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी आणखी एक आश्चर्याची गोष्ट केली, सगळ्यांनी कान देऊन ऐका। तुमच्या हातात मी कागद देते, कागद, त्या कागदाला दगड बांधणार आहे मी, चांगलं घट्ट बांधून सांगते तुम्हाला, सोडा विहिरीमध्ये, सोडा पाण्याच्या हौदामध्ये। 1 तासानंतर जसा तसा कागद मला काढून दाखवाल काय तुम्ही? शक्य नाही, ते विरघळून जाईल कागद। पण जशाच्या तशा ग्रंथ, तशा अभंग, 1 अक्षर सुद्धा पुसल्या गेलं नाही आणि इंद्राणीच्या डोहातून जशास तसे तुकोबारायांचा गाथा प्राप्त झाला। हे आश्चर्य यांनी स्वतःच्या चरित्रामध्ये घडवून आणलं ते माझे जगद्गुरु तुकाराम महाराज आहे। तुकोबारायांच्या बद्दल काय बोलावं, एवढी योग्यता, एवढं सामर्थ्य, एवढी पॉवर तुकोबारायांच्या मध्ये प्राप्त झाली। अशी काय साधना केली होती तुकोबारायांनी? अखंड नाम साधना, अखंड अशी अवस्था झाली होती तुकोबारायांची। गोविंद गोविंद म्हणा लागलिया छंद, लागलिया छंद म्हणा, लागलिया छंद, लागलिया छंद म्हणा, लागलिया छंद। गोविंद गोविंद म्हणा लागलिया छंद। बापू, गुरुजी, मला असं वाटतं हे मी एकटीनंच गाऊ नये, त्रिवेणी संगम व्हावा इथे। हेच आपण गावं गुरुजी। बापू आपण म्हणा, असंच म्हणा, प्लेन हे मना लागलिया छंद, मना हे लागलिया, मना लागलिया, जय हो। लागलिया छंद मना, लागलिया छंद मना, लागलिया छंद मना, लागलिया छंद। गोविंद गोविंद मना लागलिया, ए विठ्ठला रे विठ्ठला, मना लागलिया, 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 विठ्ठला मना लागलिया, विठ्ठला।
लागलिया छंद मना लागलिया 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 छंद छंद लागलिया छंद गोविंद गोविंद म्हणा लागलिया छंद रात्रंदिवस लागलिया छंद म्हणा लागलिया छंद लागलिया छंद म्हणा लागलिया लागलिया छंद हो गोविंद गोविंद म्हणा लागलिया दिन रजनी हाथी गोविंद जय पवारे गोविंद जय पवारे गोविंद जय पवारे नरली हाची बंदा पवारे दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे रात्रंदिवस भगवान परमात्माच्या नामाचा टाहो नामस्मरण अखंड जगद्गुरु तुकोबारायांची साधना खरंच त्या साधनेचं जरी चिंतन केलं तर जीव साधक पथावरती चालेल साधक बनेल एवढं तुकोबारायांच्या चरित्रामध्ये नामसाधना आणि हे सगळं जे दिव्यत्व तुकोबारायांच्या चरित्रामध्ये पाहायला मिळतं एकच कारण आहे महाराजांची साधना रात्रंदिवस जे नामस्मरण केलंय त्याचं हे स्वरूप आहे महाराजांनी एवढं नामस्मरण केलं ना लोहगाव एवढं नामस्मरण केलं की एक निरोगी माणूस एका दिवसामध्ये 21,600 श्वास घेतो ते 21,600 श्वासावरती तुकोबारायांचं भजन चालायचं 21,600 श्वास महाराज शौचाला जरी गेले ना तिकडे पण भजन करायचे कुणीतरी बोललं अपवित्र जागेवरती तुकोबाराय नामस्मरण करतात काही लोकांना सहन नाही झालं बरं लोकांना कीर्तन सांगतात ज्ञान सांगतात स्वतःला मोठे महाराज म्हणून घेतात असं सांगतात वेदाचा तो अर्थ आमासीचं ठाव आणि येराने व्हावा भारमाथा इथपर्यंत बोलतात आणि कोणत्या जागेवर देवाचं नाव घ्यावं हेही त्यांना कळत नाही अशा लोकांना जर आपण काही बोललोच नाही काही चाकोरी शिकवलीच नाही तर धर्मभ्रष्ट होईल तुकोबारायांच्या घराचा शोध काढत शास्त्रीजी आले तुकाराम महाराजांचं घर कुठे आहे त्या ठिकाणी आहे तिथे आल्या महाराज आहेत का घरात शौचाला गेलेत बरं किती वेळ लागल येतीलच आता चैन पडेना दम पडेना दम निघेना कोणत्या दिशेला गेले बोट करून दाखवलं त्या माणसानं थांबावं की नाही तिकडे निघाला तो माणूस पण अशा अडचणीच्या जागेमध्ये कुठे शोधायचं महाराजांना आवाज आला हो रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हणे लोकांनी जे सांगितलं ते बरोबर निघालं हा माणूस शौचाला गेला तरी भजन करतोय तुकाराम महाराज का हो अशा अपवित्र जागेवर ते देवाचं नाव घेता तुमच्यासारख्या लोकांमुळे धर्मभ्रष्ट होऊ लागलेला आहे
महाराज आले. माफ करा शास्त्रीजी, एवढ्या घाणेरड्या जागेवरती मी देवाचं नाव घ्यावं ही माझी इच्छाच नाही, पण माझी अवस्था अशी माझी मौज झाली आनावरी वाचा, माझी मौज झाली आनावर वाचा, माझी मौज झाली आनावर वाचा, माझी मौज कृष्ण हरि छंदया जय जय राम कृष्ण हरि छंदया जय जय राम कृष्ण हरि छंदया जय जय राम कृष्ण हरि छंदया नाम आ
शब्दच नाहीत. एखाद्या सुगरणबाईकडं गहू द्यावेत, मग त्याची पुरी होणार, त्याचा शिरा होणार, पुरणाची पोळी बनवणार, अनेक पदार्थ त्या गव्हाचे बनवता येतात. आणि सुगरण नसलेल्या बाईला चपाती सुद्धा नीट येत नाही. गुरुजींच्या ताब्यात एखादा राग द्यावा, बापूंच्या गुरुजीच्या, अनेक अनेक कलानं त्याला विस्तारित करावं. फार सुंदर. माझी माझा झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला से. माझी मज झाली अनावर वाचा तुकोबाराय सांगतात. खरं सांगतोय आम्ही, या जागेवर आम्ही भजन करावं ही आमची अजिबात इच्छा नाहीये. पण आमची अवस्था अशी झाली ना की आमची जीवच आमच्या ताब्यात नाही. खरंच लोक म्हणतात, ताई दीदी खरं सांगतो आम्ही, आमच्या पप्याच्या माईची शपथ घेऊन सांगतो, पण तंबाखू खायची आमची इच्छाच नाही हो. जीभ ऐकत नाही आमची. पप्याच्या आईची शपथ खाणार, पप्याची शपथ खाणार, अजून कुणाकुणाची शपथ खाणार. पण काय म्हणतात लोक, खरं सांगतो आमची जीभ आमच्या ताब्यात नाही. पण तो काही भाव तुकोबारायांचा आहे. तुकोबारायांचा भाव सत्य आहे, आपला भाव सत्य नाहीये. तुकोबारायांचा भाव तुकोबाराय म्हणतात, शास्त्रीजी खरंच आमची जीभ आमच्या ताब्यात नाही राहिले. महाराज एक शब्द सुद्धा खोटं बोलत नाही. आपल्यावरनं घ्या, आपलं तोंड आपल्या ताब्यात आहे का? झोपले का काय? एवढं खणखणीत गाणं, खणखणीत वाजवणं, एवढा जोराचा साऊंड, झोप लागेलच कशी आपल्याला? आपलं तोंड आपली जीभ आपल्या ताब्यात नाही. पण नको ते बोलण्यासाठी आपलं तोंड ताब्यात नाहीये. आणि संतांचं तोंड भजन करण्याच्या बाबतीमध्ये स्वतःच्या ताब्यात नाही. तुमचं आमचं तोंड नको ते बोलण्यासाठी ताब्यात नसतं. उदाहरण सगळ्यांच्या परिचयाचं आहे. एका राजानं सुंदर बंगला बनवला. बंगला पाहायला गावचा श्रीमंत शेठजी बोलावला. शेठजींनी बंगला पाहिला. राजाला कुतूहल होतं की शेठजी काय काय कौतुक करतील. शेठजी म्हणतात, राजेसाहेब एक नंबर बंगला आहे, फक्त बंगल्याची चौकट मात्र लहान आहे, दरवाजा लहान आहे. म्हणे चौकटीमध्ये काय त्रुटी वाटते तुम्हाला? नाही म्हणे, लहान आहे चौकट, मोठी पाहिजे होती. का बरं? शेठजी म्हटले, बंगला एक नंबर आहे राजेसाहेब, पण दरवाजा लहान आहे. म्हणे का तुम्हाला तसं वाटतं दरवाजा लहान आहे? म्हणे यदा कदाचित तुम्ही मेले तर तुम्हाला बाहेर कसं काढायचं? बंगला पाहायला बोलावलाय आणि तो माणूस जर आपल्याला घराच्या बाहेर काढण्याच्या गोष्टी करत असेल तर किती वाईट वाटेल. राजा म्हटला, या माणसाला बोलायची अजिबात अक्कल नाही, या माणसाला पकडा कारागृहात टाका. बायको आली त्या माणसाची, शेठजीची बायको आली. महाराज महाराज महाराज. काय ताई? आमचे मालक आले होते, शेठजी आले होते, पण घराकडे आलेच नाही. म्हणे काय सांगू ताई, बंगला पाहायला बोलावलं, तुमच्या शेठजीनं बंगल्याचं कौतुक केलं, पण जाताना म्हणता चौकटच लहान आहे, तुम्ही मेल्यावर बाहेर कसं काढायचं? बाई म्हटली, खरंच ना, आमच्या मालकाचं वय गेलं पण त्यांना बोलायची काही सोय नाही आली. काय बोलावं हे कळत नाही. असं कुठं बोलायचं असतं का? असलं बोलून बोलून त्यांनी धंदा बसवला. आज जे वाईट दिवस आहेत का यांच्या बोलण्यामुळे आहेत. फक्त यांना बोलायची अजिबात अक्कल नाही, ज्ञान नाही. मी म्हणते काही गरज आहे कसं म्हणायची? चौकट लहानच आहे, तुम्ही मेल्यावर बाहेर कसं काढायचं? मी म्हणते हात पकडून काढू तर पाय पकडून काढू का, नाही तर चौकट का तोडू? कसं का होईना काढतील ना, काय गरज आहे कसं बोलायची? राजा म्हटलं, या बाईला सुद्धा बोलायचं ज्ञान नाही, हिला पकडान टाका कारागृहात. त्या बाईला सुद्धा कारागृहात टाकून दिलं. मुलगा पळत आला, महाराज महाराज महाराज. काय बेटा? आमचे आई वडील आले होते, ते घरी आले नाही. बेटा काय सांगू, बंगला पाहायला बाबांना बोलावलं, शेठजी म्हणतात तुम्हाला घराच्या बाहेर कसं काढायचं. आईला गाऱ्हाणं करायला लागलो तर आई म्हणते पाय पकडून काढू नाही तर हात पकडून काढू का, चौकट का तोडू? असं कुठं बोलत असतात का? आणि मग मुलगा म्हटला, त्या दोघांना ना सांभाळू सांभाळू माझ्या डोक्याला वैताग आलाय. वडिलांनाही असं बोलायची काही गरज नव्हती की तुम्हाला बाहेर कसं काढायचं. आईलाही असं म्हणायची काही गरज नव्हती की हात पकडून काढू नका किंवा पाय पकडून काढू नका, चौकट का तोडू. मी म्हणतो बंगला का पेटवून देईना? काय म्हणतो बंगला का पेटवून देईना?
दृष्टांत संपला. त्याही मुलाला कारागृहात टाकलं. दृष्टांत संपला. एकच सांगायचंय, माणसाला काही जरी नाही जमलं ना तर किमान बोलणं जमावं. आणि बोलणंही नाही जमलं तर एक गोष्ट आपल्या हातात आहे, मौन धारण करावं. ज्या लोकांना बोलणं जमत नाही त्या लोकांच्या जीवनातल्या अडचणी मरेपर्यंत संपत नाहीत. हे कीर्तनातून शिकायचं आपल्याला. कीर्तने आपल्याला दुरुस्त करण्यासाठी आहे, आपल्याला सुधारण्यासाठी आहे, जगण्याचं शिक्षण देण्यासाठी कीर्तन आहे. जीवनाचं शास्त्र शिकवणारं आणि जीवनाचं सूत्र देणारं कीर्तन आहे. कीर्तन म्हणजे हसी मजाक नाहीये केवळ, त्यातून शिकायचंय, जीवनाची जडणघडण करायची. उगीच म्हणतात का तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. पण शिल्पकार होण्यासाठी कीर्तनात सांगितलेले तत्व घ्या, जोपासा, आचरणात आणा. एक चांगला माणूस समाजामध्ये बनताल. बनायचं का नाही बनायचं हे आपल्या हातात आहे. पण ही कीर्तन परंपरा एक समाजाला चांगला माणूस, व्यक्तिमत्व बहाल करत असते. विठ्ठल विठ्ठल आपलं तोंड नको ते बोलायला आपल्या ताब्यात नाही. पण जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, भजन करण्याच्या बाबतीत आमची जीभ आमच्या ताब्यात नाही. माझी माझा झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला से. माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला से. रात्रंदिवस जगद्गुरु तुकोबाराय भजन करतात. म्हणून मन राम रंगले रंगले, मन राम रंगले रंगले, मन राम रंग रंगले रंगले, मन राम रंग रंगले. मन राम रंगले, मन राम रंगले. अवघे मनची राम झाले झाले झाले, मन राम रंगले रंगले, मन राम रंगले रंगले, मन राम रंगले मन राम रंगले. जय हो गुरुजी. एवढं अवघड आम्हाला नाही जमणार. ऐकूनच आमची कानं तृप्त होत आहे. मन राम रंगले, मन हे राम रंगी रंगले, आत्मरंगी रंगले, मन हे राम रंगी रंगले. आणि मग एवढं महाराजांचं भजन, टोकाचं भजन, पराकोटीचं भजन, अप्रतिम भजन. ज्या भजनानं माणसं डोलावीत नवल नाही, वृक्ष वेली पशु पक्षी तेही स्वतःचं भान विसरून महाराजांच्या भजनामध्ये सहभागी व्हायचे. आकाश मंडप पृथ्वी आसन, रमे तेथे मन क्रीडा करी, रमे तेथे मन क्रीडा करी. वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, 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 वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे. वृक्षवेली पशु पक्ष्यांनी भजन करावं तुकोबारायांच्या सोबत. त्या तुकोबारायांच्या अंतःकरणात एक भाव निर्माण झाला. सद्गुरूचा अनुग्रह प्राप्त झाला. बाबाजी आपुले सांगितले नाम, मंत्र दिला रामकृष्ण हरी.
साधूची कृपा किती विशेष, किती महान, किती गहन असते याची प्रचिती जगाला यावी. सत्संगतीकडे जग आकर्षित व्हावं, सगळ्यांचं भलं व्हावं, सगळ्यांचं कल्याण व्हावं, याच्यासाठी साधूच्या संगतीचं महत्व अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतायत. ऐसा संतांचा महिमा, 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 ऐसा संतांचा झाली बोलायाची सीमा, 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 ऐसा संतांचा महिमा, ऐसा संतांचा महिमा, झाली बोलायाची सीमा, झाली बोलायाची सीमा, झाली बोलायाची सीमा, बोलायाची सीमा, झाली बोलायाची सीमा, झाली बोलायाची सीमा, ऐसा संतांचा महिमा, झाली बोलायाची सीमा, झाली बोलायाची सीमा, झाली बोलायाची सीमा. ऐसा संतांचा महिमा, ऐसा संतांचा महिमा. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, काय आहे साधू कृपेचं महत्व. संत कृपा काय करते, माणसातला देव जागा करण्याचं, माणसाच्या जीवनाला महत्व प्राप्त करून देण्याचं काम संत कृपा करते. पानबुडे गुरुजींच्या मनात आलं म्हणून तर संत कथा ठेवली आणि संत कथेचा आस्वाद दिवस दिवस या माझ्या माता माऊल्या बसून असतात तो मंडपामध्ये. पूर्ण दिवस 12 वाजल्यापासून 4-5 वाजेपर्यंत, 5 वाजेपर्यंत कथा, 2 तासाचं पुन्हा जेवणाचा वेळ, 7-7 घंटे आपण इथं असतो. संत कथेचा महिमाच, संत चरित्रच अद्भुत आहे. ऐसा संतांचा महिमा, झाली बोलायाची सीमा. आता या दुसऱ्या चरणावरती पूर्ण जी संत कथा सांगितलं का ती आठवा, पण त्याच्यातला एक सुंदर भाग सांगते तुम्हाला. एकच दृष्टांत सांगते, फार गोड आहे, कान देऊन ऐका सगळ्यांनी. धनपाल नावाचे एक श्रीमंत व्यक्ती होते. नावासारखेच ते श्रीमंत, नाव धनपाल. एवढी श्रीमंती, माणसं म्हणतात ना की एखाद्याच्या घरातून सोन्याचा धूर निघतो, तसा प्रकार. श्रीमंत धनपालजी, श्रीमंत, खूप श्रीमंत. पण धनपालजी लग्नच करणार का. म्हणे मी पारमार्थिक आहे, माझ्या प्रपंचामध्ये माझी पत्नी ही माझ्या परमार्थाला सहकार्य करणारी असावी. मी जर देवपूजेला बसलो तर तिनं पाणी आणून द्यावं, मी देवाला स्नान घालू लागलो तर तिनं चंदन उगाळावं, मी देवाला टीका लावू लागलो तर तिनं फुलांचा हार बनवावा, मी देवाला फुलांचा हार चढवला तर तिनं देवाची वस्त्र माझ्या हातात द्यावी, मी देवाला वस्त्र द्यावी तर तिनं नैवेद्याचं ताट घेऊन यावं, आणि मी घंटा वाजवावी तर तिनं आरती ओवाळावी. अशी पत्नी माझ्या परिवारामध्ये मला पाहिजे. माझी पत्नी जर माझ्या विरोधी स्वभावाची असेल तर आहे त्या देवधर्माला आग लागल. माझ्या देवधर्मा लक्षात घ्या, घरामध्ये जर विरोध स्वभावाची लोक असतील, विरोधी विचाराची लोक असतील तर ते घर राहत नाही, ते नरक बनत असतो.
स्वर्ग आणि नरक आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपण जर चिंतन केलं त्याचं तर आपल्याला अनुभवाला येतो. विचार विसंगत असतील, विचार विभक्त असतील, बुद्धी म्हणजे एकमेकाची अनुकूल नसेल, एकमेकाला वैचारिक पातळीवर ते सहकार्य नसेल ना, तर त्यांनी लाख रुपये पगार कमवू द्या, त्या लोकांच्या त्या श्रीमंतीला शून्य किंमत आहे. कोट्यावधीचा बंगला आहे पण घरात रोज भांडणं असतील तर समजावं तो खूप मोठा नरक आहे. 1 करोड बंगला, 1 करोडचा बंगला म्हणजे सगळ्यात मोठा नरक झाला तो. झोपडी असू द्या पण एका विचारानं ताटाला ताट लावून जेवण करत असतील आणि आपल्या विचाराची देवाणघेवाण करत असतील, वैचारिक पातळीवरती एकमेकाला सांभाळून घेत असतील, समजदारीनं समजून घेत असतील, तर झोपडीमध्ये सुद्धा तो स्वर्ग उभा झाला. मी नेहमीच बोलते की मुलगा आणि मुलगी यांचं लग्न जुळवत असताना त्यांची डिग्री जुळवण्यापेक्षा त्यांचे विचार जुळतात का नाही त्याचा जास्त अभ्यास केला पाहिजे आपण. त्यांचे संस्कार जुळतात का नाही तेही आपण जास्त लक्षात घेतलं पाहिजे. पण डिग्री जुळवणं जेवढं महत्त्वाचं समजताना तेवढे त्यांचे संस्कार जुळवणं देखील फार महत्त्वाचं आहे, तेही लक्षात घ्यावं. धनपाल म्हणतात माझ्या प्रपंचामध्ये मला अनुकूल पत्नी पाहिजे माझ्या परमार्थाला. एक दिवस त्याचे मित्र असा एक स्थळ घेऊन आले. मित्र सांगतात धनपाल अशी एक मुलगी आहे रे की ती म्हणते जो मुलगा रोज 1000 वारकऱ्यांना, साधू संतांना, देव ब्राह्मणांना जीव घालल ना मी त्याच्यासोबतच लग्न करणार. धनपाल म्हटला 1 नंबर मुलगी आहे, तिचं रूप पाहणार नाही, तिचा जो भाव आहे ना तो भाव मला पटला. आता तिच्यासोबत पत्रिका जुळते का नाही ते सुद्धा पाहायचं नाही पण लग्न करायचं तिच्यासोबत. लग्न झालं. लग्न झाल्यानंतर धनपालचा नियम आपल्या पत्नीनं जे सांगितलं होतं तो चालू झाला. तिला सांगितलं बाई तू स्वयंपाक तयार कर, वारकऱ्यांना जेवणासाठी मी बोलावतो. रोज 1000 वारकऱ्यांना जेवणासाठी निमंत्रण, रोज निमंत्रण दिलं. सहकुटुंब सहपरिवार जेवायला या, चूल पेटवू नका, घरामध्ये जेवायला या. धनपालच्या पत्नीनं सुंदर सुंदर पक्वान्न पदार्थ बनवली आणि मग लोक जेवायला आले, वारकरी जेवायला आले, साधू संत आले, महाराज मंडळी आली, देव ब्राह्मण आले, सगळे जेवायला आले, पंगती बसल्या. एवढं स्वादिष्ट जेवण होतं, लोकांनी बोटं चाटून चाटून जेवण केलं, एवढं जेवण केलं. आणि जेवण झालं. सांगितलं जाताना हे दक्षिणा घ्या आणि उद्या सुद्धा न बोलावता जेवायला या. तसं निमंत्रणाला येऊच आम्ही पण जेवायला या. धनपाल वारकरी बोलवायला आणि त्यांची पत्नी वारकऱ्यांना जीव घालायला. काही महिला एवढ्या भाग्यवान असतात ना, त्यांची हात एवढी पुण्यवान असतात ना की काही माऊल्यांच्या हातचं अन्न हजारो लोक जेवतात. त्या माऊली, ज्या माऊलीच्या हातानं दान होतं, ज्या माऊलीच्या हातानं भोजन बनतं, ज्या माऊलीच्या हातानं वारकरी जेवण करतात, साधू संत जेवण करतात, त्या बाईच्या हात एवढी पुण्यवान आहेत, तिच्या हाता एवढं पुण्यवान दुसरं कोणीच नाही. फक्त त्या बाईला जीव घालण्याचा भाव पाहिजे, अंतकरणातला जीव घालता आलं पाहिजे. मग त्या बाईच्या हातावरची धनरेषाही महत्वाची नाही, तिच्या हातावरच्या अनेक अनेक कोणत्या कोणत्या रेषा त्या सुद्धा महत्वाच्या नाहीत. म्हणजे खरं तर आपल्या हातावरही काही रेषा असतात पहा. आपल्या अंगठ्यावरती एक मासोळीसारखं, माशाच्या डोळ्यासारखं एक चिन्ह असतं, त्याला यव नावाचं चिन्ह म्हणतात पहा. ते चिन्ह ज्या बाईच्या हातावर असेल ना, त्या बाईनं 10 लोकांचा स्वयंपाक करू द्या, 15 लोक जेवतात तिच्या स्वयंपाकात. आणि ज्या बाईच्या हातावर ते चिन्हच नाही, तिनं 25 लोकांचा स्वयंपाक करू दे, 10 जेवतात, 15 उपवाशीच. यव नावाचं चिन्ह ज्या शेतकऱ्याच्या हातात, त्यांना मुठभर पिरू दे शेतात, मनभर येतंय. आणि काही ना पोतभर पिरू दे, एवढं सुद्धा घरात येत नाही. त्या चिन्हाचा प्रभाव आहे. काही हाताचे चिन्ह असतात, काही आपल्या कपाळाच्या रेषा असतात, हातावर धनरेषा, आयुष्य रेषा, या सगळ्या रेषा असतात. आपला पाय आहे की नाही, पाय, पायाचा अंगठा, अंगठ्याच्या शेजारचं बोट, ते जर पुढं असेल, पाहून घेता का जरा? काही खाली पाहायला लागले ना, काही माझ्याकडे पाहत होत्या पण असं बोटानं चेक करत होत्या. ते अंगठ्याच्या शेजारचं बोट जर अंगठ्याच्या पुढे असेल तर काय यांची हिंमत आहे तुम्हाला विचारल्याशिवाय घराच्या बाहेर पडायची? बाजाराला जरी जायचं असेल तर विचारतील, पप्याची माय जाऊ का, अगं जाऊ का, तेवढ्यात तुमचा चहा उतू जावा, मग तुम्ही जा एकदाचे मर की मग हे सरळ हिंगोली दिवसभर घराचं तोंड पाहत नाही. वडापावर बरोबर आहे कृष्ण महाराज.
धन्यवादासाठी टाळी वाजव बरं. राम राम राम. कथे ठीक आहे पण कीर्तनात आहे. अंगठ्याच्या शेजारचं बोट जर पुढे असेल तर ही अजिबात तुम्हाला विचारल्याशिवाय कुठलाच निर्णय घेणार नाहीत बरं. आणि हे जर अंगठ्याच्या शेजारचं बोट जर पाठीमागं असेल तर तुम्ही काय यांना विचारल्याशिवाय कीर्तनाला येतात. तर असा एक भाग आहे. तर ज्या बाईच्या हातानं वारकरी जेवतात, साधू संत जेवतात, जिचे हात सेवा आणि दान या दोन गोष्टीसाठी पुढे आहेत ना, ती माय माऊली या पृथ्वीवरची साक्षात सरस्वती, लक्ष्मी, दुर्गा काय असं ना, तीच देवी स्वरूप आहे. पहा, स्त्री जातीला स्वतःचा धर्म कळावा, पुरुष मंडळाला स्वतःचं कर्तव्य त्यांचाही धर्म त्यांना कळावा. ज्या दिवशी प्रत्येक माणसाला स्वतःचा धर्म कळतो ना, त्या माणसाला इतर माणसं धर्मात्मा म्हणत असतात. तर हे समजलं पाहिजे आपल्या सगळ्यांना. धनपाल त्यांची पत्नी स्वयंपाक बनवते, वारकऱ्यांना पोटभर खाऊ घालतात. साधू संत देव ब्राह्मण पोटाला पोटभर जेवतात जातात. आता एवढी चर्चा झाली त्यांच्या अन्नदानाची. 1000 लोकांचं निमंत्रण, कधी 1100 यायचे, कधी 1500 लोक जेवायचे, कधी 2000 लोकांची पंगत व्हायची. आता आपला वारकरी धर्म, आपला भारतीय संस्कृती आपल्याला शिकवते की जेवायला बोलावल्यानंतर जर एखादा सोबत एक्स्ट्रा माणूस आला, एखादा माणूस आगाव आला, तर त्याला असं म्हणत नाही आपण निमंत्रण ज्याला आहे तेच बसन, ज्याला निमंत्रण नाही त्यांना बाहेर उभं राहा, असं आपण म्हणत नाही. आपण काय म्हणतो, बाबा घासातला घास खा, पोट भरल का नाही मला माहिती नाही, जेवढं आहे तेवढं माझी वाढण्याची तयारी. मग कधी 1000 लोक जेवायचे, कधी 2000 लोक जेवायचे. रोज जेवणाचा अन्नदानाचा कार्यक्रम. लोकांना संतांना जीव घालण्यामध्ये धनपालजीचं सगळं धन संपलं. धनपालजी गरीब झाले. धनपाल नाही राहिले, गरीब झाले. धनपालच्या लक्षात आलं 2 दिवस पुरल एवढंच अन्न आहे, 3ऱ्या दिवशी काय खाऊ घालायचं. व्यवस्थेसाठी धनपालने उसनवारी चालू केली. लोकांकडनं उसनं मागितलं. लोकांनी उसनवारी दिलं 6 महिने. 6 महिन्यानंतर वापस मागू लागले तर धनपालजीला देता येईना. लोकांच्या लक्षात आलं आता धनपालजीला मदत करायची बंद करा. हे घेतात, वापस देत नाहीत. आता ते धनपाल नाही राहिलेले, लोकांनी द्यायचं बंद केलं. धनपालजीच्या लक्षात आलं आता लोकांकडे मागणं ही गोष्ट आता बंद झालेली आहे. काय करावं. धनपालजीनं संतांना जीव घालण्यासाठी चोरी करायला चालू केलं. दुपारच्या कथेत आपण ऐकलंय की कबीरजींनी सुद्धा संतांना जीव घालण्यासाठी वाण्याचं दुकान फोडलं होतं. धनपालनं चोरी चालू केली, पण पैशाची नाही, दागिन्याची नाही, सोन्या नाण्याची नाही. धनपालजी फक्त अन्नधान्याच्या सामग्रीची चोरी करायचे. डाळ, गुळ, गहू, तांदूळ, तेल, मीठ, मिरची चोरून आणायचे आणि संतांना जीव घालायचे. लोक म्हटले अरे पैसे चोरी जात नाहीत, दागिने चोरी जात नाही आणि जेवणाची सामग्री चोरी जाते. लोकांनी कडेकोट बंदोबस्त लावला, दरवाजे बंद ठेवले, पहारा वाढवला. धनपालजीच्या लक्षात आला आता चोरीच करता येणार नाही, पण संतांना तर जीव घालायचंय. धनपालजीनं काय केलं, दादा जी माणसं कधीच कीर्तनाला येत नाहीत ना त्यांच्या घरची चोरी चालू केली. ज्यांनी कीर्तनाला येत नाही, सप्ताहाला देणगी देत नाही, ज्यांना देव धर्म माहिती नाही, गावात सप्ताह चालू झाला की जे घराला कुलूप लावून निघून जातात ना, अशा लोकांची चोरी करायला चालू केलं. त्या लोकांची चोरी, ती लोक सावध झाली, अरे रे कोणीतरी चोरी करताय. मग घराला कडेकोट बंदोबस्त वाढवला त्यांनी. धनपालजीला तिथे सुद्धा चोरी करता येईना. काय करावं. धनपालजीनं संतांना जीव घालण्यासाठी एक टोकाचं पाऊल उचललं. धनपालजीनं वाटमारी चालू केली. संत सेवेसाठी माणसं काय करतील ना सांगता येत नाही हो. खरं संत सेवेमध्ये ज्यांनी स्वतःला वाहून घेतलंय ते अगदी विचाराच्या आपण कल्पनाही करणार नाही तिथपर्यंत त्यांच्या सेवाभाव पोहोचलेला असतो. वाटमारी चालू केली, रस्त्यावरच्या लोकांना अडवायचं, धन लुटायचं, संतांना जीव घालायचं. त्या वाटेचा एवढा बोभाटा झाला की त्या वाटेवर लोकच जायला तयार नाहीत. घरामध्ये एका दिवसाचं अन्न शिल्लक होतं. धनपालजीला प्रश्न पडला, 1 दिवसाची शिदोरी आहे, कसं जीव घालणार आता संतांना परवा दिवशी. 2 दिवसापासून धनपाल वाटेवर बसले होते, त्यांना कोणीच तिथं लुटण्यासाठी मिळालं नाही. धनपालजीच्या लक्षात आला आज 3रा दिवस उगवलाय, आज संतांना जीव घालण्यासाठी काहीच नाहीये. धनपालजीचा जीव कासावीस होऊ लागला, व्याकुळ झाले. पांडुरंगाचा धावा केला, देवा माझ्यासाठी नाही रे मी लुटमार करत,
हे तुला सांगायची गरज नाही, तू त्रैलोक्याचा ज्ञाता आहेस, दाता आहेस, तुला सगळं कळतं. माई बापा, आजचा एक दिवस संत माझ्या घरात आहेत, त्यांना मी विरमुख लावणार नाही अशी व्यवस्था कर. काहीतरी नियोजन लाव, एखादा तरी वाटसरू या रस्त्यावरती येऊ दे, त्याला लुटून मी संतांना जीव घालतो, उद्या मी आत्महत्या करून घेतो, आत्मदहन करतो. पण आज दारातल्या वारकऱ्यांना रिकामं न जेवता जाऊ देऊ नको देवा, काहीतरी व्यवस्था लाव. देवाचा धावा केला. लक्षात आलं की किती धावा केला तरी कुणीच येत नाही. जंगलातली लाकडं जमा केली, चिता रचली त्याची. धनपालजी म्हटले संतांना जीव घालू शकत नाही, जगायचं नाही. 3 चक्कर मार पूर्णविराम. धनपालजी चितेला चक्कर मारता मारता देवाचा टाहो फोडतायत. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगद्व्यापका जनार्दना आनंद घना अविनाशा सकल देवाधिदेवा कृपाळुवादी केशवा महानंदा महानुभवा सदाशिवा शेषले चक्रधरा सहस्रपाद सहस्रकरा क्षीरसागरा सरससेना कमल नयना कमलापति कामिनी मोहना मदन मूर्ति भवतारका दरिधरित्या क्षिति वामन मूर्ति त्रिविक्रमा सगुणा निर्गुणा जगत व्यापका जगजनित्या जगजीवना वसुदेव देवकी नंदना बालकृष्ण बाळरांगणा बालकृष्ण तुका लोटांगणी तुका आला तुका टांगणी लोटांगणी मग ठाव द्यावा जी चरणी हेच करीतसे विनवनी भवबंधने सोडवा सोडवावे सोडवा सोडवावे श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगद्व्यापका जगजीवना. प्रार्थना केली, 3 चक्कर मारल्या चितेला आणि 3 चक्कर मारून उडी घेणार. विश्वाचा मालकाला घाबरला देव. संत सेवा करणारा माझ्या भक्तानं जर संत सेवा करून चितेत उडी घेतली तर वेगळा मेसेज पोहोचेल समाजामध्ये. ही वेळ त्याच्यावर आली असं हा निरोप
हा संदेश चांगला नाही. विश्वाच्या मालकानं वीट सोडली, एवढं सोनं अंगावर चढवलं, चष्मा त्याला सोन्याची दांडी, हातात छडी त्याला सोन्याची घुंगर, पायात जोडा त्याला सोन्याचा आकडा, असं असं सुपूर्ण सोन्यानं देव मडला. आणि पूर्ण सोन्या नाण्यानं मढून लदबदून असं शेठजीचं रूप घेऊन भगवान निघाला धनपालकडे. पण देवाचं ते गुजीरवानं रूप पाहिलं आणि असं सुंदर रूप पाहिल्यानंतर रुक्माई म्हणतात, कुठं निघाला तेवढे नटून थटून? लग्नात नाही एवढा मेकअप केला तुम्ही, आज कुठं निघाला? रुक्माई, माझ्या विशेष भक्ताला भेटायला चाललोय. कळालं मला कपड्यावरनं सोन्यावरनं कुणीतरी विशेष असलं पाहिजे. अगं नाव त्याचं धनपाल आहे, त्याच्या समोर जरा शानमध्ये गेलं पाहिजे, नाही तर आपलं वजन नको फेल जायला, म्हणून एवढं सोनं नाणं घालून चाललोय. रुक्माई म्हटलं, मग मला पण येऊ द्या ना. नको नको, काहीतरी गडबड करशील तिकडे येऊ. नको येऊ तू. नाही नाही देवा, मला येऊ द्या, काहीच गडबड करणार नाही. ठीक आहे रुक्माई, एवढी सोन्यानं मढव स्वतःला, एवढी मढव, एवढं सोनं घाल. पुतळ्या डोरलं साखळ्या पैंजन कमळीला कंबर पटा, पुतळ्या डोरलं साखळ्या पैंजन कमळीला नाकात नथ घालुनी सगळा करुणी, सगळा थाट मारुनी. बाईने सर शालू पैठण गुरुजींसाठी सर्वांसाठी. कृष्ण बाबा बसू द्या बाबा. एवढी सोन्या नाण्यानं मडली रुक्माई, एवढी सोन्यानं मडली. स्वतःच्या लग्नात एवढं सोनं घातलं नाही, एवढं सोनं घातलं. रुक्मिणी मा साहेबांनी निघाली जोडी, डुगू 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 आले पहा. कुठं? धनपालजीच्या तिथे. आणि आल्यानंतर धनपाल उडी मारणार. लोक ऐकताय ना तुम्ही? झोपले का काय? धनपालजी उडी मारणार. आवाज आला, छुम 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 आवाज आला आणि कंठ उकारले. कोण आहे? पाहिलं तर सोन्यानं मोडलेली जोडी, म्हातारी जोडी. आणि धनपालजीनं त्यांना पाहिलं. लख प्रकाश सहस्रदीपे दीपकैची प्रकाशली प्रभा, उजळल्या दस दिशा गगना आली से शोभा. लख प्रकाश पडला. धनपालजीने त्यांना पाहिलं. भगवान तू देता है तो छप्पर फाड़ के देता है. खरंच बरं, देवाला एका हातानं देव आपल्याला 1000 हातानं देतो. देवाला जर आपण दिलं तर देव एवढं देतो. म्हणून ती मन प्रचलित झालेली आहे. भगवान जब देता है तो छप्पर फाड़ के देता है.
आणि देवानं खूप दिलं, बंगला दिला, गाडी दिली, सगळं सगळं दिलं, शेती दिली, बाडी दिली, लेकरं बाळ, सगळं सगळं प्रपंच मोठा सुंदर भेटला. आणि एवढं मिळूनही जर आपण घराला बोर्ड लावला, कुत्र्यापासून सावध राहा, तो भगवान जब लेता है तो चमडी उधेड के लेता है, देता है तो छप्पर फाड़ के देता है. तसले बोर्ड लावले म्हणजे माणसानं सुद्धा येऊ नये तिथं. तर भगवान जब लेता है तो चमडी उधेड के लेता है. काय म्हटले धनपाल म्हटले, देवा एका दिवसाची सोय मागितली, तू तर 10 वर्षाची सोय लावली. अरे एवढे सोन्यानं मडून आले, त्यात म्हातारी एका बुक्यात खाली पडतील, एक पाठीत गुद्दा घातला की खाली बसतील. आणि मग ती जोडी आलेली पाहिले. धनपालाला पुढे, शेठजी जय श्री कृष्ण. शांत बस, जय श्री कृष्ण म्हणू नको. का म्हणजे लोक देवाचं नाव घेतात आणि लोकांना फसवतात. हा गोड गैरसमज आहे बरं लोकांचा, तसं काही नाहीये. देवाचं नाव घेतात आणि लोकांना फसवतात. अजिबात देवाचं नाव घेऊ नको. धनपाल मनात म्हणतायत, पठ्या एकदा जरी कृष्ण बोलला असता तर तुला कुठून काही सोडलं असतं मी, पण तुला आता कसलाच सोडणार नाही. ठीक आहे शेठजी, नका म्हणू जय श्री कृष्ण. काय सेवा करू म्हणे, या गावात कोणीतरी धनपाल नावाचा डाकू आहे, आम्हाला पलीकडे जायचंय, आम्हाला पलीकडे जाण्यासाठी थोडीशी मदत कर. शेठजी 1 नंबर रस्ता आहे, कोणाला माहिती नाही, सहज पलीकडच्या गावात जाताल, तो फक्त मला एकट्याला माहिती आहे, माझ्या मागे मागे या, पण मदत केली तर मोबदला काय द्याल म्हणे, 5 सोन्याच्या मोहरा तुला देईल म्हणे. ओके काम, चला. धनपालच्या पाठीमागे, अरे सगळ्या जगातले रस्ते त्याला माहिती आहेत, त्याला हा रस्ता माहिती नाही का. भगवान परमात्मा त्याच्या मागे मागे चाललेले आहेत, असे डोलत डोलत डोलत. धनपाल असला किर्र जंगलात घेऊन गेला ना, ओरडलं तर आवाज जाणार नाही. आणि मग धनपालजी किर्र जंगलामध्ये घेऊन गेले, डोक्याचा फेटा काढला, हाताच्या बाया मागे सारल्या, आणि धनपालनं कमरेला खोचलेला सुरा काढला, चाकू काढला आणि बोलला, शेठजी याच देहाला धनपाल म्हणता. असले भगवान घाबरले. धनपाल आहे का आजच कृष्ण महाराज, तुम्ही धनपाल? हो म्हणे मी धनपाल आहे शेठजी, आता एक तर सोनं द्या, नाही तर डायरेक्ट यमपुरी जा. धनपाल तुला जे पाहिजे ते देतो बा, पण मारू नको. सगळं सगळं सोनं अंगावरच दिलं. आता भगवान म्हणतात धनपाल, म्हणजे भगवान खूप घाबरलेले होते. असं असं नाटक केलं देवानं घाबरलेलं. रुक्माई हसायला लागल्या, म्हणे मोठे मोठे राक्षस डोळ्यासमोर उभे राहिले तेव्हा नाही घाबरले नाही, ह्याला काय घाबरतात, आता काय नाटक लावलं देवानं. देवानं कोपरा मारला, रुक्मिणी तू पण नाटक कर घाबरायचं. रुक्माई पण नाटक करतात घाबरायचं. घाबरले, जवळचं सगळं सोनं दिलं. आता भगवान म्हणतात धनपाल आता जाऊ का मी? थांब, पायातला जोडा काढ, त्याला पण सोनं लागलेलं आहे. धनपाल चप्पल शिवाय चालता येत नाही. दाखवतोस तुला, काढला जोडा, घेऊन टाक. धनपाल आता येऊ का? छडी दे, छडी हातातली. छडी शिवाय चालता येत नाही धनपाल, चालता येत नाही, लात घालतो तुझ्या कमरेटात, देऊन टाकली छडी. धनपाल आता येऊ का? चष्मा काढ डोळ्याचा, त्याला सोन्याच्या दांड्यात काढ पटकन. बरं एवढं काही गरज होती का? कुठं चष्म्याला सोनं, कुठं छडीला सोनं, पायाच्या जोड्याला सोनं, काही गरज आहे का? नको त्याचं लग्न ना, असं सोन्यानं मडून निघताना तुम्हाला सुद्धा कळत नाही कोणाच्या लग्नाला झालं. सोन्या नाण्यानं मडून, एक बाई अशी सोन्या नाण्यानं मडून गेली, चोरानं पाहिली ना आणि अडवली रस्त्यामध्येच. मग काहीच बोलता येईना तिला. तत मामा मामा घेऊन टाक, घेऊन टाक, घेऊन टाक. आता दिलं तर गप राहावं की नाही? म्हटले घेऊन जा, सगळं डुप्लिकेट आहे, घेऊन जा. म्हटलं खोटं घरून आली, असली बदडली. ते म्हटले किती मार, माझा मालक याहीपेक्षा जास्त मारतो मला. बाई आहे का भिंताड? तर काय आपण कुठे घालून गेलं पाहिजे कळावं माणसाला. भगवान परमात्मानं चष्माला सोनं सगळं काढून घेतलं, देवाचं सोनं. धनपाल आता येऊ का? थांब, तुझ्या बोटामध्ये अंगठी फसलेली आहे, त्या अंगठीमध्ये कमीत कमी 2 दिवसाचं जीवन होईल संतांचं. काढ पटकन अंगठी. धनपाल ती फसलेली आहे लहानपणीच, निघत नाही. बर थांब, मी काढतो. काढण्याचा प्रयत्न केला, अंगठीच निघाला. धनपालनं चाकू काढला. धनपाल म्हटलं असंही तुला एक करंगुळीची काहीच गरज नाही. एकदा श्रीकृष्ण म्हटलं असता तर तुझं बोट सोडलं असतं, मी करंगुळी सोडली असते, पण आता सोडणारच नाही. धनपालनं चाकूनं करंगळी कापणार. भगवान प्रगट झाले. पंढरनाथ भगवान की जय. भगवान
भगवान प्रगट झाले, धनपालच्या हातातला चाकू सुटला, हात जोडले, ओठ कापरे झाले, डोळ्याला अश्रू डबडबले, अंग रोमांचित झालं, कंठातून स्वर बाहेर येईना. देवा काय चुकलो मी, काय केलं मी, काय करायला लागलो होतो मी, माफ करा भगवान, मला खूप मोठी चूक झाली माझी. पण देवा माझ्यासारख्या पाप्याला रस्त्यात अडवण्यासाठी लुटण्यासाठी आलात तुम्ही. धनपाल स्वतःला कोसू नकोस. संताला जीव घालण्यासाठी व्यवस्था होत नाही म्हणून जीव द्यायला जाणारा रे पहिला भक्त आहेस तू माझा, की संताला जीव घालण्यासाठी तू व्यवस्था करू शकत नाही. स्वतःच्या जीवाची काय अवस्था केली. 3 दिवसापासून बिना अन्न पाण्याचा वाटेवर बसलास, लुटलंस तू लोकांना, मान्य आहे मला, पण स्वतःचं घर नाही बांधलं. लुटलंस तू लोकांना, पण पत्नीला दागिने नाही घेतले, प्रॉपर्टी नाही वाढवली. अरे जे काही लुटलंस त्याच्यातून तू संतांना जीव घातलंस. अशा लोकांच्या घरचं चोरलंस की ज्यांना कथा कीर्तन कळत नाही, ज्यांना देवधर्म कळत नाही, जे कधी मठ मंदिरात जात नाही, अशाही लोकांचं लुटून धन आणलंस आणि संतांना जीव घातलंस. धनपाल जी केली ती संतांची सेवा केली, तुझा प्रपंच नाही वाढवला. आणि ऐक धनपाल, तू म्हणतोस 10 वर्ष एवढं पुरळ हे धन आहे. मी सांगतो तुला, तो जोपर्यंत जिवंत आहेस ना तोपर्यंत हे धन तुला संतांना जीव घालण्यासाठी उपयोगी पडेल. धनपाल म्हणतो, देवा एवढं मोठं दिलंय तुम्ही मला, आणि खरंच भगवान देतो, विश्वास ठेवा देवावर. येताना काही सोबत घेऊन आलो नव्हतो, पण सेवा केली तर हातावरची धनरेषा खुलली. ऐन तारुण्यात आलो, देवानं धनाचा वर्षाव केला. आणि तारुण्यात जर देवधर्म नाही कळाला तर म्हातारपणाला कुत्रे सुद्धा आपले हाल खात नाहीत. बा अपेक्षा ताई प्रमाण देते बा, म्हातारपणाला कशी अवस्था होते. मज नाही हात पाय, डोळा पडली झापड, कर्ण हे बधीर झाले, वाचा बोले गोवड, नाक मुख गळून लागले, लाड आणि शिवूड, श्वाना परिगती झाली, अवघे गेली हाड, तुम्ही संत माझ्या एवढा उपकार करा, गुरुजी, ही अपेक्षा नावाची जी मुलगी आहे ही तुमच्या छत्रछायेखालची, त्या वाशिमच्या जवळ गाव आहे तिचं. कोणतं गाव आहे बाळा तुझं? मालेगाव कोळगाव याच भागातला आहे लेकरू. आज त्याची बहीण मावशी आल्यात कीर्तनाला, तर फार गोड प्रमाण दिलं अपेक्षाताईनं. जर आपण तारुण्यात देवधर्म केला नाही तर म्हातारपणाला कुत्रे सुद्धा हाल खात नाहीत आपले. तर ही कशामुळे सांगते मी तुम्हाला, देव जर द्यायला लागला तर काही कमी पडत नाही, माणसाला भरपूर देतो. धनपालला खूप दिलं देवानं, आणि धनपालनं विनंती केली, देवा ज्या पत्नीमुळे मला संत सेवा करण्याची सवय लागली त्या माझ्या पत्नीला पण दर्शन द्या. धनपालच्या पत्नीला सुद्धा दर्शन दिलं. लक्षात घ्या, संतांना जीव घातलं त्यांना बोलावता देव धनही देतो, दर्शनही देतो, भरभरून दिलं. हा संत सेवेचा परिणाम आहे. म्हणून ऐसा संतांचा महिमा, ऐसा संतांचा, ऐसा संतांचा महिमा म्हणता का गुरुजी? ऐसा संतांचा महिमा, ऐसा संतांचा महिमा, ऐसा संतांचा महिमा, ऐसा संतांचा महिमा,
धनी रे धनी रे जोरात टाळी वाजवा गुरुजींसाठी. पुरुष मंडळ आपण पण वाजवा. आणि ही चाल झाल्याशिवाय गुरुजी कीर्तनात हे वाटत पण नाही. ही चाल झाल्याशिवाय गुरुजी कीर्तनात आहेत असं वाटतच नाही. फार सुंदर. गुरुजींच्या गाण्याला आमचं वंदन आहे. पुन्हा पुन्हा वारंवार माँ सरस्वती त्यांच्या कंठामध्ये वास्तव्य करते. आणि गुरुजी आपल्यासारखी जबाबदार माणसं जेव्हा वेगळ्या वेगळ्या तालामध्ये हे गातात ना, तर आमच्या वाजवणाऱ्या भावंडांना सुद्धा चॅलेंज आहे. त्यांना सुद्धा वाटतं अजून आपण अभ्यास केला पाहिजे म्हणून. तर खरंच आपणाला वंदन आहे माझं. ऐसा संतांचा महिमा झाली बोला याची सीमा. काय करतात संत? संतांनी कृपा करावी आलिंगन घडे. मोक्ष सायुजता जोडे. मोक्ष आणि मुक्ती प्राप्त होते. संतांच्या चरणावर तीर्थ आहे. तीर्थे पर्वकाळ अवघी पाया पे सकळ. आणि संताची सेवा केली की देवाची सेवा होते. तुका म्हणे देवा तुका